नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण कच्च्या कैरीची चटपटीत कँडी कशी बनवायची ते पाहणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता आपल्याला कँडी बनवायची, त्यासाठी आपण इथे भरपूर साऱ्या कैऱ्या घेतलेल्या आहे, पण यातली फक्त आपण एकच कैरी घेणार आहोत आणि ही कैरी आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत। ह्या कैरीचं वजन 600 ग्रॅम आहे। आपल्या इतक्याच कैरीचं आपल्याला कँडी बनवायची आहे। आता ही कैरी आपण स्वच्छ धुवून घेऊ। कैरी ती आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कोरडी करून घेतलेली आहे। आता आपल्याला देठाचा भाग कट करून घ्यायचा आहे। कट केला की लगेच आपल्याला याची साल काढायची आहे। आता कैरी खूप मोठी आहे, त्यामुळे आपल्याला एकदम हळूवारपणे याची साल काढून घ्यायची आहे। बघा, या पद्धतीने कैरीची आपण पूर्ण साल काढून घेतलेली आहे। आता आपल्याला कट करायची आहे। छोट्या मोठ्या फोडी केल्या तरीही चालतील। या पद्धतीने आपल्याला फोडी करून घ्यायची आहे। इथे मी कैरी कट करून घेतलेली आहे आणि जो कोयला लागलेला गर आहे तो सुद्धा मी काढून घेतलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता। इथे मी वड्या वाफवायची चाळणी घेतलेली आहे आणि त्या चाळणीमध्ये आपल्याला सगळ्या फोडी ह्या ठेवून घ्यायच्या आहे। आता लगेचच आपल्याला ह्या फोडी वाफवून घ्यायच्या आहे। तर त्यासाठी इथे मी कढईमध्ये 1 तांब्या पाणी उकळायला ठेवलं आणि त्यावरती आपल्याला चाळणी ठेवायची आहे आणि लगेचच आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आणि मऊ होईपर्यंत आपल्याला वाफवून घ्यायचे आहे। तर इथे काही मिनिटातच आपल्या कैरीच्या फोडी या एकदम मऊ अशा शिजलेल्या आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता गॅस आपल्याला बंद करायचा आणि त्यानंतर ह्या फोडी पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायच्या आहे। तर इथे मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि ज्या कैरीच्या फोडी आहे त्या पूर्णपणे थंड झालेल्या आहे। आता हे सगळे आपल्याला भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहे। आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला इथे छोटी वाटी भरून पुदिन्याची पाने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यानंतर 1 इंच आलं घालायचं आहे आणि आपल्याला मिक्सरला हे एकदम बारीक असं फिरवून घ्यायचं आहे। कैरी आपण एकदम गुळगुळीत अशी वाटून घेतलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता। यामध्ये आपल्याला पाणी घालायची अजिबात गरज नाही, कारण फोडींमध्ये भरपूर सारं पाणी असतं आणि त्यामध्येच हे छान असं बारीक होतं। आता इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला फक्त 1 चमचा तेल आणि तेल घातलं की लगेच आपल्याला हे मिश्रण पॅनमध्ये घालून घ्यायचं आहे। आता मिश्रण आपण पॅनमध्ये घातल्यानंतर आपल्याला 5 मिनिटे हे परतून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर। आता हे मिश्रण आपण 5 मिनिटे परतून घेतलेलं आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला गूळ। 600 ग्रॅम कैरी घेतलेली, तर इथे मी 250 ग्रॅम गूळ घेतलेला आहे आणि गूळ हा सेंद्रिय गूळ आहे। आता सगळा गूळ आणि हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। 10 मिनिटे आपण हे मिश्रण सतत हलवत शिजवून घेतलेलं आहे आणि गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे, कारण आपण गूळ हा किसून घेतलेला आहे, त्यामुळे जास्तीचा वेळ लागत नाही। आता यामध्ये आपल्याला काही कोरडे मसाले घालायचे आहे। तर इथे मी 1 चमचा भाजलेली जिऱ्याची पावडर, त्यानंतर अर्धा चमचा काळं मीठ आणि अर्धा चमचा इथे मी साधं मीठ घेतलेलं आहे। त्यानंतर घेतलेलं आहे ते अर्धा चमचा काळी मिरी पूड आणि अर्धा चमचा इथे
काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि घट्ट गोळा होईपर्यंत आपल्याला सतत हलवत राहायचं आहे. जोपर्यंत पॅन सोडत नाही तोपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे, परतत राहायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. ते आपण सतत हलवत पॅन सोडेपर्यंत हे मिश्रण घट्ट करून घेतलेलं आहे आणि छान असा गोळा तयार झालेला आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. लगेचच हे मिश्रण आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. हलकंसं आपल्याला पसरवून घ्यायचं आहे, म्हणजे पटकन असं हे थंड होईल. तर इथे आपलं कँडीचं मिश्रण हे पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि यामधला आपल्याला एकदम छोटा गोळा घ्यायचा आहे. आता तुम्हाला किती मोठी कँडी करायची, छोटी करायची त्यानुसार तुम्ही करायची आहे आणि फक्त आपल्याला गोल गोल हातावर फिरवून घ्यायचं आहे. बघा, या पद्धतीने अतिशय सुंदर अशी ही कँडी तयार झालेली आहे. आता अशाच पद्धतीने आपण सगळी कँडी तयार करून घेऊ. तर इथे आपली कैरीची चटपटीत कँडी बनवून तयार झालेली आहे. आता ही एकमेकांना चिकटू नये म्हणून काय करायचं, इथे मी गाळणी घेतलेली आहे आणि 2 चमचे पिठी साखर घेतलेली आहे. फक्त आपल्याला यावरती भुरभुरायची आहे या पद्धतीने. आता ही भुरभुरून झाली की लगेचच आपल्याला यामध्ये घोळवून घ्यायची आहे. बघा, या पद्धतीने अशा सुट्ट्या करून घ्यायच्या आणि त्यानंतर आपल्याला घोळवून घ्यायचे आहे. तर इथे बघा, आपण पिठी साखरेमध्ये ही कँडी घोळवून घेतलेली आहे. म्हणजे काय होतं, आपण ज्या वेळेस बरणीमध्ये भरतो त्यावेळेस ती एकमेकांना चिकटत नाही आणि एकदम सुटसुटीत राहते. याआधीसुद्धा मी चिंचगोळी कशी बनवायची त्याची रेसिपी चॅनलवर दिलेली आहे, तिथे तुम्ही बघू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे आता कैरीचं सीझन चालू आहे आणि ह्या कैरीच्या सीझनमध्ये आपण गुळांबा अनेक प्रकारचे पदार्थ बनवतो, पण अशी कँडी कधी बनवली का? नाही बनवली. तर त्यासाठी माझ्या पद्धतीने तुम्ही ही कैरीची कँडी जरूर करून बघा आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.